Hello student, I am Prachi. Today's our topic is resistance with temperature and temperature coefficient of resistance. Also the DC circuits means what, and in this series circuit and parallel circuit in JB Gupta book. सो तर आज आपण बघणार आहे रेजिस्टन्स व्हॅरिएशन काय आहे आणि टेम्परेचर कोएफिशियंटचा रेजिस्टन्सवर कशा प्रकारे परिणाम होतो. त्यानंतर डी सी सर्किट्स आणि त्यामध्ये सिरीज आणि पॅरलर सर्किट्स कशा असतात हे आपण बघणार आहे. आणि हे सर्व आपण जे बी गुप्ता या बुकमधून घेत आहे. जे स्टुडंट एट 9th किंवा 10thमध्ये असतील त्या स्टुडंटसाठी हे इम्पॉर्टंट तर आहेच, पण जे पॉलिटेक्निक करत आहेत किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग करत आहेत आणि त्यानंतर जे कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी प्रिपरेशन करत आहेत त्या स्टुडंटसाठी तर खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. कारण की जे स्टुडंट ट्रान्सको जंको आणि डिस्कोची तयारी करत आहेत त्यांना जे बी गुप्ता बुकच रेफर करायला सर्वजण सांगतात. तर आपण त्यामधूनच घेत आहे आणि आज आपला 4th पार्ट आहे, मीन्स 4th व्हिडिओ आहे. त्यामध्ये पण कंडक्टन्स, रेझिस्टिव्हिटी, कंडक्टिव्हिटी, ओहम्स लॉ, रेझिस्टन्स लॉ, resistivity, also the electric current means what, EMF means what, potential difference. तर आता आपण बघणार आहे रेजिस्टन्स व्हॅरिएशन विथ टेम्परेचर अँड टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स. The resistance of all pure metallic conductors increases with the increasing temperature. म्हणजे काय होते आहे की रेजिस्टन्स जे आहे प्युअर मेटॅलिक कंडक्टर्सचं इन्क्रीज होते आहे केव्हा, तर जेव्हा की टेम्परेचर इन्क्रीज होईल. But the resistance of insulator and non-metallic materials generally decreases with the increasing temperature. बट जे की नॉन मेटॅलिक मटेरियल आहेत किंवा इन्सुलेटर्स आहेत त्यांचा जे रेजिस्टन्स आहे ते डिक्रीज होईल जसं की टेम्परेचर वाढेल. सो हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे पॉलिटेक्निक स्टुडंटसाठी किंवा मग इलेक्ट्रिकल इंजिनियर्ससाठी. तर एक्सपेरिमेंट्स हॅव शोन दॅट द रेजिस्टन्स ऑफ एनी प्युअर मेटॅलिक कंडक्टर इन्क्रीजेस विथ द इन्क्रीजिंग इन टेम्परेचर. तर आपण त्यासाठी एक्सपेरिमेंट्स बघणार आहे. एक्सपेरिमेंट्स हॅव शोन दॅट द रेजिस्टन्स ऑफ एनी प्युअर मेटॅलिक कंडक्टर इन्क्रीजेस विथ द इन्क्रीजिंग टेम्परेचर. मीन्स रेजिस्टन्स कसं इन्क्रीज होणार आहे त्याचं टेम्परेचर इन्क्रीज झाल्यानंतर ते आपण बघूया. सो अकॉर्डिंग टू स्ट्रेट लाईन, हिअर सी दी स्ट्रेट लाईन. अकॉर्डिंग टू स्ट्रेट लाईन, दिस इज स्ट्रेट लाईन as depicted in figure 1.3. This is the figure 1.3. This property of conductor is utilized in the manufacturing of resistance thermometer. This property of conductor is utilized in the manufacturing of resistance thermometers. Temperature coefficient of resistance may be defined as, आता temperature coefficient of resistance कसं define केलं जातं, define as the ratio of increasing in resistance per degree of rise of temperature टू दी ओरिजिनल रेजिस्टन्स. म्हणजे काय आहे की हा एक रेशो आहे, रेशो ऑफ इन्क्रीजिंग इन रेजिस्टन्स दॅट इज डेल्टा आर पर डिग्री ऑफ राइज ऑफ टेम्परेचर मीन्स R0T of temperature to the original resistance. So alpha 0 is represented by the coefficient of temperature. Then here see infrared 0 resistance temperature T0. Then this is the resistance in ohm. This is the straight line and this is the temperature T in degree Celsius. Then here we see the explanation. It is expressed in ohm per degree Celsius. मीन्स याला जर आपण बघितला हा फॉर्म्युला तर याचा डेल्टा आर मीन्स आर, डेल्टा आर मीन्स ओहम, आर मीन्स ओहम अँड फॉर टी that is degree Celsius means temperature. So ohm per degree Celsius. In case of good conductors, especially metal, the variation in resistance with temperature with normal range are given below. म्हणजे जेव्हा की आपण इन केस ऑफ गुड कंडक्टर घेऊ तेव्हा इस्पेशल जेव्हा की मेटल असेल स्पेशली तर त्याच्या व्हेरिएशन्स होईल रेजिस्टन्समध्ये जसं की टेम्परेचर चेंज होईल. आर गिव्हन बिलो तर इथे दिलेलं आहे RT इज इक्वल्स टू R0 इन ब्रॅकेट 1 प्लस अल्फा 0T. सिमिलरली रेजिस्टिव्हिटी ऑफ गिव्हन मटेरियल व्हॅरीज. जसं की रेजिस्टन्स चेंज होते कंडक्टरचं किंवा गुड कंडक्टरचं तसं त्याची रेजिस्टिव्हिटी पण चेंज होते ऑफ गिव्हन मटेरियल व्हॅरीज ॲज रो टी इज इक्वल्स टू रो 0 इन ब्रॅकेट 1 प्लस अल्फा 0T. Temperature coefficient of resistance is not constant. This is a very important point. Temperature coefficient of resistance is not constant but depend upon the initial temperature on which the increment in resistance is based. The value of temperature coefficient for different temperature can be had from the relation.
द व्हॅल्यू ऑफ टेम्परेचर कोएफिशियंट फॉर डिफरंट टेम्परेचर, म्हणजे की जी व्हॅल्यू आहे टेम्परेचर कोएफिशियंटची डिफरंट टेम्परेचरला कॅन बी हॅड फ्रॉम दी रिलेशन. तर इथे जे रिलेशन दिलं आहे ते बघूया. अल्फा 1 इज इक्वल्स टू 1/1 divided by alpha 0 plus T1 and alpha 2 is equals to 1 divided by 1 by alpha 1 plus T2 minus T1. Then तर हे झालं रेजिस्टन्स अँड व्हेरिएशन ऑफ रेजिस्टन्स अँड कोएफिशियंट ऑफ टेम्परेचर टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स. तर आता आपण बघूया DC सर्किट्स मीन्स काय आहे. सो इथे DC सर्किट्स बघायचं आहे. त्याआधी जर कोणत्याही सब्जेक्ट्सचे प्रॅक्टिकल्स किंवा MCQs हवे असतील तर या चॅनलवरती अवेलेबल आहेत. त्यानंतर MCQs आणि एक्सप्लेनेशन, MCQs विथ एक्सप्लेनेशनसुद्धा अवेलेबल आहे, टॉपिक वाईज, सब्जेक्ट वाईज. सो सी in this channel. So first is series circuit means what? Series circuits, when the resistors are connected end to end, म्हणजे रेजिस्टर्स हे इथे दिसते आहे की एंड टू एंड कनेक्ट आहेत. सो दे फॉर्म ओनली वन पाथ फॉर द फ्लो ऑफ करंट. तर इथे काय होत आहे, वन पाथ होत आहे फ्लो ऑफ करंटसाठी. देन रेजिस्टर्स आर सेड टू बी इन सिरीज अँड सच सर्किट आर नोन ॲज सिरीज सर्किट. म्हणजे इथे काय आहे की हे जे रेजिस्टर्स आहेत ते एकामागे एक कनेक्ट केले आहेत आणि करंटसाठी एकच पाथ आहे. तर तेव्हा आपण त्याला म्हणूया की हे जे रेजिस्टर्स आहेत ते सिरीजमध्ये आहेत. such circuits are known as series circuits. If resistor R1, R2 and R3 are connected in series, हे जे रेजिस्टर्स आहेत हे सिरीजमध्ये आहेत. ॲज शोन इन फिगर, आपल्याला इथे दिसते आहे फिगर 1.4. द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इज गिव्हन ॲज, तर इफेक्टिव्ह रेजिस्टन्स कसा आहे, R इज इक्वल्स टू R1 प्लस R2 प्लस R3. देन हिअर सी, when a number of resistors are connected in series, the equivalent resistance is given by the arithmetic sum of their individual resistance. म्हणजे जेव्हा रेजिस्टन्स सिरीजमध्ये दिलेले असतात तेव्हा ते कसे केले जातात किंवा त्याला कसं आपण लिहितो किंवा त्याचा फॉर्म्युला काय असतो किंवा त्याला सॉल्व करायच्या वेळेस कसं केले जाते. तर इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स R इज इक्वल्स टू इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स मीन्स R1 प्लस R2 प्लस R3 प्लस R4 मीन्स फ्रॉम RN पर्यंत. तर हे झालं सिरीज रेजिस्टन्स. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पॅरलल रेजिस्टन्स आणि त्यानंतर करंट डिस्ट्रीब्युशन इन पॅरलल सर्किट अँड पोटेन्शियल डिव्हायडर. सो थँक्यू.